ची बायको यार माझी बघा ना, एकटी एकटी सोनपापडी खाते, नवऱ्याला विचारत पण नाही, समोर उभा आहे की घे बुवा खा. बघा कसे हसते. अजून मित्रांनो, आज आहे मस्तपैकी दिवाळी आणि दिवाळीच्या तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला माझ्याकडून खूप खूप हार्दिक शुभेच्छा. तर आहे ना, आज दिवाळीनिमित्त बघा सर्व लोक एन्जॉय करत आहे, मस्तपैकी फटाके वगैरे फोडत आहे आणि मी माझं कंटिन्यू एकच रुटीन असतं भाई. जेव्हा पण सण असतो काही असो, मी स्टुडिओमध्येच असतो आणि माझे कंटिन्यू कामच चालू असतात. म्हणजे ज्या दिवशी सण त्या दिवशी मी बिझी. ह्या वर्षी बायको बोलली, बाई ऐसा नहीं चलेगा, अब तो तेरी शादी हो गई, अब तो तेरे को फटाके भी लाने पडेंगे और फोड़ने भी पडेंगे और मेरे साथ एन्जॉय भी करना पडेगा. तर असं म्हणून आम्ही आणले मस्तपैकी फटाके, ते पण डुग्गूच्या हिशोबाने आणले. तिला आवडेल ते फटाके आणले आणि फटाके स्पेशली तीच फोडणार होती, कारण की मी तर काही फटाके फोडत नाही. आणि हिला सर्वात जास्त आवडतं काय तर हे हवाई बलून. बाई लाल कलरचे बलून आणले होते, इतके सुंदर दिसत होते ना यार, एक नंबर ना. एक प्रॉब्लेम असा होत होता की आमचा जो बलून होता तो आधी खाली जायचा मग वरती जायचा. अँटिक बलून होता यार, एक नंबरचा, पण भाई मस्त दिसत होता. आम्ही याच्यावर एक रील पण काढलेली, इतकी छान बनलेली रील, इतकी छान, एकदम फुल सिनेमॅटिक रील. मोठे फटाके फोडायला तर सुरुवात केली डुग्गूने. आधी तिने ना मस्तपैकी छोटे 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 फटाके घेतले, कुंड्या सुंदऱ्या, हे चक्री विक्री ते घेतले. आम्ही पण दोघांनी सोबत पण फोडले. थोडंफार ठीक होतं, पण भाई नंतर आमच्या माणसाच्या अंगात आहे ना इतका खतरनाक दानव आला की ती म्हणे मला डायरेक्ट आता सद्दामच फोडायचा आहे म्हणे. हिच्यासाठी छोटे छोटे फटाके आणले, सुईसुंदऱ्या, कुंड्या. होय, हा कोणत्या प्रकारचा फटाका आहे यार, याला तर 3-4 मिनिटं तर पकडूनच ठेवावं लागतं. त्याच्यामध्ये आम्ही 5 आणले होते, त्याच्यातले 3 तर असेच जळाले. परफेक्ट फुगलं, एकदम मस्त. तर फायनली आला तो मोमेंट जेव्हा डुग्गूला फोडायला भेटणार होतं मस्तपैकी सद्दाम. तिची खूप इच्छा होती की मला सद्दामच फोडायचं आहे. घाबरते तसंही, तरी पण सद्दाम फोडायची एवढी तीव्र इच्छा. घे बाई म्हटलं, फोडून टाकला शेवटी सद्दाम. आणि आजचा ब्लॉग करतो आम्ही तेच एंड. तर भाई ब्लॉग कसा वाटला तुम्हाला, आवडला असेल तर चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा आणि खूप सारं प्रेम द्या गाईस. चलो बाय.